देवमाणूस या चित्रपटाविषयी मी एक्स्ट्रा काही तुम्हाला आगळं वेगळं नाही सांगत आहे. हे बऱ्याच जणांना माहिती आहे, त्यामुळेच सांगतो आहे. वध चित्रपट जर तुम्ही बघितला असेल संजय मिश्राचा आणि नसेल बघितलं तर नक्की हा चित्रपट बघा, हे माझं म्हणणं आहे. कारण याचं प्रेझेंटेशन आणि याचे जे मी एवढं मानेल म्हणजे की संजय मिश्राने जबरदस्त काम केलेलं वधमध्ये. पण डिट्टो स्टोरी आहे, यू कॅन से दॅट की रिमेकही म्हणू शकतात तुम्ही. पण काम जबरदस्त केलं आहे यार यांनी पण. आणि ॲक्च्युली काय आहे की खूप जणं कमेंटमध्ये लिहित आहे, म्हणजे ट्रेलरविषयी बघत होतो मी ट्रेलरच्या वेळी, पण आगळं वेगळं आहे असं तसं. ॲक्च्युली मी पहिले तो ट्रेलर बघितलेला त्या दिवशी आणि मला पण समहाव फील झालं की यार हा चित्रपट तर म्हणजे बघितल्यासारखा फील होत होता. पण सगळे कौतुक करताय, मग मी क्रॉस चेक केलं. कारण वध बघितलेला आहे मी आधीच जास्त वेळ पण नाही लागला त्याला बघून, म्हणजे जस्ट आय थिंक 1.5-2 वर्षापूर्वी बघितलेला मी, ऑनलाईनच पाहिलेला तेव्हा. तर सेम स्टोरी आहे मित्रांनो. आणि तुम्हाला बघायचं तर नक्की बघा. त्या व्यक्तीची काही चुकी पण नसते आणि खून होऊन जातो एक. का होतो का नाही, कोण आहे तो गुंडा जो त्रास देत असतो, का देत असतो. हां, जबरदस्त आहे. म्हणजे हा स्टोरी ज्याच्यासाठी हा चित्रपट नवीन आहे ना बॉस, ज्याला त्या वधविषयी काय माहीत नाही, त्यांनी तर तो चित्रपट खरंच इग्नोर करा आणि हा चित्रपट बघा. तुम्हाला जो अनुभव मिळेल ना, जबरदस्त येईल. एक्सपिरियन्सच मजा येईल तुम्हाला एकदम. आणि आता हे नका म्हणू की मी फोडून दिलं हे. मित्रांनो, हे सगळ्यांना कळतं की कोणता काय रिमेक आहे काय नाही. आजकाल एवढं काही लपत नाही सोशल मीडियामुळे, तर मी काही नवीन नाही सांगितलं आहे. पण आता ज्यांना माहिती आहे त्यांना, बाकी तुमच्यावर आहे मित्रांनो. पण हा चित्रपट नक्की बघा, काम जबरदस्त केलं आहे त्यांनी. तो चित्रपट नसेल बघितला तर यार हमखास जावं या चित्रपटाला. म्हणजे मग तुम्ही जर पहिल्यांदा एक्सपिरियन्स करताय ही स्टोरी, मजा येईल तुम्हाला.